याच्याबद्दल जो मातीचा टेक्स्चर असतं, त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला एक बेसिक आयडिया द्या ना, की काय प्रकार असतात किंवा कुठल्या मातीमध्ये काय पद्धतीचं लागवड होतं किंवा जिवंत राहू शकतात ती झाडं? जनरली मातीच्या रंगानुसार तुम्ही काही जनरल फोरकास्टिंग करू शकता. हं, उदाहरणार्थ काळी माती, लाल माती, आपल्याकडे चुनखडीची सफेद माती, अशा काही ठराविक प्रकारच्याच मात्या बघायला मिळतात. हं, मातीमध्ये काळी माती जर असेल, तर अशा मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण अधिक असतं. हं. अशी माती चिवट असते आणि पाणी जास्त धरून ठेवते. ओके. दुसरी गोष्ट येते लाल माती किंवा हं. ज्याला तांबडी माती तांबडी आपण माती. म्हणू. तांबड्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. हं, पण याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण पण कमी असतं. कुठलंही फळझाड लावायचं असेल, भाजीपाला लावायचा असेल किंवा कुठलंही गार्डन उभं करायचं असेल, तर याच्यासाठी तांबडी माती ही आयडियल मानली जाते. चुनखडीची माती शक्यतो गार्डनसाठी नाही वापरली जात. सफेद रंगाची किंवा हं, हलकी सफेद असणारी. याच्यात चुनखडीचं प्रमाण असल्या कारणाने याचा सामू 8च्या पुढे जातो. हं, त्यामुळे मातीचा रंग पण सांगतो, की त्याच्यामध्ये गुणधर्म काय आहेत नक्की. हं. त्यानुसार आपल्याला मातीचं सिलेक्शन करणं गरजेचं राहतं.